महिला विश्वचषक क्रिकेटचा अंतिम सामना आज पार पडतो। या सामन्याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं असून भारतीय संघाची उपकर्णधार स्मृती मानधनाच्या कामगिरीकडे देखील सर्वांचंच लक्ष आहे। स्मृती मानधना ही सांगलीची आहे, त्यामुळे सांगलीकरांचं देखील आजच्या या सामन्याकडे विशेष लक्ष आहे। तर आता स्मृती मानधना कशी कामगिरी करते याकडे सांगलीकरांचं खास लक्ष लागलेलं आहे। घरातूनच प्रशिक्षण चालू होतं। गुरु हा पावलोपावली गाठ पडत असतो। तिला तिचे आई वडील असतील, तिची फॅमिली असेल, ग्राउंडमधले प्रशिक्षक असेल, मी असेल, माझ्याबरोबर जोप सर असतील, तिचे वडील असतील, आनंद तांबेकर असतील, हे सर्वांनी तिला एका अशा स्टेजला नेऊन ठेवलं की तिथे ती आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गेली आणि स्मृती मानधनाच्या शतकाच्या रूपानं हा विजय साजरा व्हावा असं अपेक्षा मी सर्व सांगलीकरच्या आणि ॲज अ प्रशिक्षक आणि सर्व सांगलीतर्फे करतो आणि आजच्या सामन्यामध्ये आपल्याला यश यावं अशी अपेक्षा व्यक्त करतो। सर्व भारतीय संघाला मी शुभेच्छा देतो। सर्व सांगलीकरांना आज प्राऊड मोमेंट आहे, कारण की सांगलीची सुकन्या स्मृती मानधना ही आज ICC प्लेयर ऑफ द इयर आपल्याला माहिती आहे 2017 पासून बेस्ट बॅट्समन आणि सगळ्यात जास्त रन्स म्हणून जगात एक नंबर आहे। आणि मला कौतुक होतंय, मला अभिमान वाटतोय सांगायला की आज भारताचा फायनल मॅच आहे आणि ज्या फायनल मॅचच्या टुर्नामेंटमध्ये स्मृतीचे सगळ्यात जास्त रन्स आहेत आणि ती टीम आज फायनलला साऊथ आफ्रिकेबरोबर आहे। आपण बघितलं सेमीफायनलला एखादी अशक्य गोष्ट ही शक्य या भारतीय टीमनं करून दाखवली आणि स्मृतीचं तिथं कुठंतरी शतक हुकला असं मला वाटतंय, कारण की ती ज्या फॉर्ममध्ये आहे ती सेंचुरी प्रत्येक मॅचला तिची फिक्सच आहे आणि आपल्याला तिथं विजयीचा गुलाल सांगलीकरांना 100% तिथं बघायला मिळणार आहे। आज आम्ही सांगलीमध्ये जल्लोष आहे, दंगा आहे, राडा आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।